आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्ट मधील सेंट्रॉइड यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 2 पाहणार आहोत. एल सेक्शन हॅव्हिंग फ्लेंज 20 into 100 mm. फ्लेंज म्हणजे काय, तर जो काय हॉरिझॉन्टल रेक्टँगल असतो त्याला आपण काय म्हणत असतो, फ्लेंज म्हणत असतो. त्याचे डायमेन्शन किती दिलेत, हाईट 20 mm आणि बेस किती दिलेला आहे, 100 mm. अँड वेब, वेब म्हणजे जी काय उभी रेक्टँगल असते त्याला आपण काय म्हणत असतो, वेब म्हणत असतो. डायमेन्शन किती आहेत, बेस 20 mm आणि जी काय हाईट आहे ती किती आहे, 100 mm. ओव्हरऑल डेप्थ इज 120 mm. म्हणजेच जी काही संपूर्ण ओव्हरऑल डेप्थ आहे त्याची आपल्याला किती दिले, 120 mm दिलेले. लोकेट द पोझिशन ऑफ सेंट्रॉइड फ्रॉम एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस. म्हणजेच काय करायचं, आपल्याला डायग्राम तयार करायची. जर का वेब आपण अशी घेतली आणि वेबला चिटकून जर का इथं आपण जर का फ्लेंज घेतली तर काय होणार आहे, हे फ्लेंजचं डायमेन्शन किती असणार आहे, 100. आणि हे जे काही वेब आहे त्याचं बेस किती असणार आहे, 20. म्हणजे बेस किती होतं इथं आपलं, 120 होतंय. म्हणजे ही आपली जी काही घेतलेली सिस्टम आहे ती कशी आहे, रॉंग आहे. मग सेकंड सिस्टम अप्लाय करूया. जर का वेब असा घेतला आणि वेबच्या खाली जस्ट असं आपण जर का फ्लेंज घेतली तर काय होणार, ही बेस किती आहे, 100 mm. आणि जो काही याची हाईट आहे ती किती असणार आहे, 100 mm. म्हणजेच बघा हे 100 आणि याची जी काही हाईट असणार आहे ती किती असणार आहे, 20 mm. म्हणजे हे 100 प्लस 20, ओव्हरऑल डेप्थ किती झाली, 120. म्हणजेच दिलेली पोझिशन बरोबर आहे. म्हणजेच आपण काय करायचे, अशा प्रकारे एल सेक्शन ड्रॉ करून घ्यायचा. केल्यानंतर काय करायचं, एकदम बॉटम एंड मधून काय करायचं, एक्स ऍक्सिस पास करायचा आणि जो काही लेफ्ट कॉर्नर आहे त्यातून काय करायचं, वाय ऍक्सिस पास करायचं. आणि यामध्ये काय करायचं, आपण जी काय आपली दिलेली डायग्राम आहे ती एक्स आणि वाय ऍक्सिस मध्ये सेट करायची. म्हणजे ही रॉंग मेथड होती आणि ही करेक्ट मेथड आहे. म्हणजे आपला एल शेप कसा आला पाहिजे, जी काही आपली फ्लेंज आहे ती वाय ऍक्सिस पासून स्टार्ट झाली पाहिजे. या वाय ऍक्सिस पासून जी काही आपली फ्लेंज आहे ती काय होणार, अशी स्टार्ट होणार. त्याचा बेस किती आहे, 100 mm आणि त्याची डेप्थ किती आहे, 20 mm. म्हणजे 100 into 20 हा झाला आपला सेकंड नंबर सेक्शन आणि हा झाला आपला पहिला सेक्शन. पहिला काय आहे, वेब किती, बेस किती आहे, 20 आणि हाईट 100. आणि दुसरा काय दिलाय, फ्लेंज 100 बेस 20 डेप्थ. आणि जी काय आपल्याला ओव्हरऑल डेप्थ दिली होती ती किती आहे, 120. म्हणजे याची 100 हाईट आणि याची 20 म्हणजे 120. ही आपली एकदम करेक्ट मेथड आहे. तर गिवन मध्ये जी काय माहिती दिली होती त्याच्या आधारे आपण काय केलेलं आहे, एल सेक्शन ड्रॉ केलेलं आहे. हा एल सेक्शन किती प्लेन पासून बनलेला आहे, तर हा जो काय पहिला वेब आहे तो पहिला आणि हा जो काय रेक्टँगल फ्लेंज आहे ती काय झाली, सेकंड पार्ट झालं. म्हणजे टोटल आपलं जे काही एल सेक्शन आहे तो 2 पार्ट पासून बनलेला आहे. आपल्याला जर काय सेंट्रॉइड काढायचा असेल तर आपल्याला सेंट्रॉइड साठी फॉर्म्युला काय असतो, एक्स बार इज इक्वल टू a1x1 प्लस a2x2 डिवाइडेड बाय a1 प्लस a2. त्याचप्रमाणे वाय बार कसा काढतो, a1y1 प्लस a2y2 डिवाइडेड बाय a1 प्लस a2. हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय लागणार, a1 a2 x1 x2 आणि y1 y2. त्याचप्रमाणे आपण काय करूया, इथं सर्व व्हॅल्यू फाइंड आउट करूया. आता A1 हा काय रेक्टँगल, रेक्टँगलचा एरिया कसा काढतो, तर बेस इंटू डेप्थ. याचा बेस किती आहे, 20 इंटू डेप्थ किती आहे, 100. 20 इंटू 100 किती येणार, 2000. युनिट काय, एम एम. एम एम इंटू एम एम, एम एम स्क्वेअर. हा झाला A1 चा एरिया. सिमिलरली A2 चा एरिया इथं काढूया. हा सुद्धा रेक्टँगल, रेक्टँगल साठी एरिया कसा काढतो, बेस इंटू डेप्थ. हे सर्व फॉर्म्युला आपण याचा जो काही 1 नंबरचा व्हिडिओ आहे त्यात आपण डिटेल मध्ये पाहिलेला आहे. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही पाहू शकता. बेस किती आहे, 100 इंटू डेप्थ किती आहे, 20. 100 इंटू 20 किती येणार, 2 1 जा 2 आणि 3 0 ॲज इट इज. आणि युनिट काय असणार आहे, एम 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 स्क्वेअर. म्हणजे एरिया माहिती झाला. आता काय करायचंय, x1 आणि x2 फाइंड आउट करायचंय. मग x1 आणि x2 म्हणजे x म्हणजेच काय, एक्स ऍक्सिस वरील डिस्टन्स. मग काय करायचं, y ऍक्सिस पासून हॉरिझॉन्टल डिस्टन्स पहिल्याचा सेंट्रॉइड बघायचा, तो झाला x1. आणि y ऍक्सिस पासून हॉरिझॉन्टल डिस्टन्स दुसऱ्याचा सेंट्रॉइड बघायचा, तो म्हणजे काय असणार आहे, x2. मग आता याचा सेंट्रॉइड कुठे येणार बघा, हा जो काही पहिला रेक्टँगल आहे हा जर का मधून असा फोल्ड केला तर बरोबर याच्या सेंटर मधून काय होणार, आपला जो काही ऍक्सिस आहे एक्स ऍक्सिस तो पास होणार. सिमिलरली बघा, हा जर का असा फोल्ड केला तर बरोबर पॅनल सेंटर होणार. म्हणजेच त्याचा सेंटर कुठे असणार आहे, इथं जी काय असणार आहे, सेंटर. मग हे डिस्टन्स किती असतं, हे जे काही डिस्टन्स आहे ते d/2 आणि इथून ते हे डिस्टन्स किती असणार आहे, d/2. हे आपण सर्व गोष्टी डिटेल मध्ये पाहिजे. सिमिलरली बघा, ह्या रेक्टँगलचा सेंटर कुठं असणार आहे, जर का असा फोल्ड केला तर बरोबर याच्या सेंटर मधून पास होणार.
आणि जर का असा फोल्ड केला तर बरोबर याच्या सेंटर मधून पास होणार. म्हणजे इथं काय असणार आहे याचा सेंट्रॉइड जी. मग हे डिस्टन्स इथून तिथपर्यंत किती असणार आहे? टोटल जर का बेस असेल तर b/2 एवढं डिस्टन्स असणार. आणि इथून जर काही वरची डी असेल तर हा किती असणार आहे? d/2 डिस्टन्स असणार. मग बघूया आता x1 म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स. पहिला ब्लॉक हाय, सेकंड ब्लॉक हाय. मग पहिल्याचा डिस्टन्स y ऍक्सिस पासून हे किती असणार आहे? b/2. याचा हा जो काही रेक्टँगल याचा बेस किती आहे? 20 आहे. 20 डिवायडेड बाय 2 म्हणजेच x1 आपला किती येणार? 20 डिवायडेड बाय 2 म्हणजेच 10 mm. सिमिलरली x2 बघा, y ऍक्सिस पासून दुसऱ्या प्लेनचा सेंटर किती वाटते? b/2. मग दुसऱ्याचा बेस किती आहे? 100 डिवायडेड बाय 2. b/2 म्हणजेच 100 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती येणार? 100 डिवायडेड बाय 2 म्हणजेच 50. युनिट काय असणार आहे? म्हणजेच y ऍक्सिस पासून पहिल्याचा सेंट्रॉइड हा झाला x1, y ऍक्सिस पासून दुसऱ्याचा सेंट्रॉइड हा झाला x2. दोन्ही व्हॅल्यू फाइंड आउट केलाय. अजून काय लागतं? y1 आणि y2 लागतं. फाइंड आउट करूया. y1 किती येणार? तर x ऍक्सिस पासून, ह्या x ऍक्सिस पासून जो काय आपली पहिली प्लेन आहे त्याचा सेंट्रॉइड किती वरती असणार? इथून ते हे डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे? y1. मग बघा, इथून ते हे डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे? हाईट 20 प्लस इथून ते हे डिस्टन्स म्हणजेच काय? d/2. व्हॅल्यू पुट करूया. 20 प्लस ह्याची जी काही डेप्थ आहे ती किती दिलेली आहे आपल्याला? इथून तिथपर्यंत डिस्टन्स, इथून तिथपर्यंत 100 दिलेलं आहे. म्हणजेच 100 डिवायडेड बाय 2. व्हॅल्यू पुट करूया. 20 प्लस 100 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती असणार आहे? 50. 50 प्लस 20 किती येणार? 70. सर्व युनिट एम एम मध्ये असल्यामुळे युनिट काय येणार? एम एम. हा काय झाला? y1. सिमिलरली y2 फाइंड आउट करूया. y2 म्हणजेच काय? उभं डिस्टन्स कशाचं? दुसऱ्या प्लेनच्या सेंट्रॉइडचं. मग दुसऱ्या प्लेनचा सेंट्रॉइड कुठे आहे? इथं आहे. या एक्स ऍक्सिस पासून वरचं डिस्टन्स किती असणार आहे? d/2. इथं लिहूया d/2. मग ही जी काही संपूर्ण डेप्थ आहे ती किती आहे? 20 आहे. म्हणजेच काय होणार? 20 डिवायडेड बाय 2 किती येणार? 10. सर्व युनिट एम एम मध्ये असल्यामुळे युनिट y2. ह्या सर्व व्हॅल्यू आता एक्स बारच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करून काय करूया? एक्स बार फाइंड आउट करूया. आपल्याला दोन प्लेन दिल्यामुळे काय करूया? जो काय दोनचा फॉर्म्युला आहे तो जिथं अप्लाय करूया. म्हणजेच a1 x1 प्लस a2 x2 डिवायडेड बाय a1 प्लस a2. व्हॅल्यू पुट करूया. पहिल्याचा एरिया किती आहे? 2000 mm² इंटू x1. x1 किती आहे? 10 mm. ब्रॅकेट कम्प्लीट. प्लस दुसऱ्याचा एरिया किती आहे? 2000 mm इंटू त्याचा x2 किती आहे? 50 mm डिवायडेड बाय a1 प्लस a2. पहिल्याचा एरिया किती आहे? 2000 प्लस दुसऱ्याचा एरिया किती आहे? 2000. कॅल्क्युलेट करूया. आन्सर किती येते? एक्स बार. एक्स बार किती येणार बघा. जर का हा असा फोल्ड केला ऑब्जेक्ट तर 100 mm बेस आहे. 100चे निम्म किती येणार? 50. मग 50 जर का इथून सेंटर लाईन काढली तर काय होते बघा? सेंटर लाईन बरोबर याच्या सेंटर मधून पास होणार. मग ह्या साईडला केवढा एरिया आहे? फक्त एवढाच एरिया आहे. आणि ह्या साईडला किती आहे? हा एवढा मोठा एरिया आहे. जर का एवढा मोठा एरिया असेल बॅलन्स करण्यासाठी काय करावं लागेल? पॉईंट आपल्याला ह्या साईडला शिफ्ट करावं लागेल. म्हणजे जो काय आपला एक्स बार येणार आहे तो कसा असणार आहे? 50 पेक्षा कमी असणार आहे. म्हणजे जे काय आपला आन्सर येणार ते कसं असणार? 50 पेक्षा कमी असणार. सिमिलरली वाय बार बघा, टोटल डिस्टन्स किती आहे? 120. 120च्या जर का हाफ केला आपण तर काय होणार बघा? 120च्या हाफ किती असणार आहे? 60. मग 60 जर का सेंटरला बरोबर ठेवलं तर वरती फक्त एवढाच एरिया आहे, खाली किती आहे? हा एवढा मोठा एरिया आहे. म्हणजे शिफ्ट आपल्याला जो काय सेंट्रॉइडचा पॉईंट आहे तो काय करावा लागेल? खाली शिफ्ट करावा लागेल. म्हणजे जे काय आन्सर येणार ते कसं असणार आहे? 60 पेक्षा कमी असणार आहे. म्हणजेच एक्स बार 50 पेक्षा कमी आणि वाय बार 60 पेक्षा कमी येणार आहे. बघूया, कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 2000 इंटू 10 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये 2000 इंटू 50 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आलं? 1,20,000 आलं. डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 2000 प्लस 2000 किती येणार? 4000 ब्रॅकेट कम्प्लीट इज आन्सर किती आलं? 30. युनिट काय असणार आहे? एम एम. काय आन्सर आलं आपलं? एक्स बार. एक्स बार किती आलं? 30 mm. म्हणजेच एक्स बार म्हणजे कुठे येणार? फ्रॉम वाय ऍक्सिस. फ्रॉम वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस पासून आपलं जे काही एक्स बार आहे ते किती येणार आहे? 30 mm वरती येणार आहे. आपण इथं म्हटलं होतं की 50 पेक्षा कमी आलं पाहिजे. आपलं आन्सर 30 आहे. कसं आहे? 50 पेक्षा कमी. सिमिलरली वाय बार फाइंड आउट करूया. वाय बार इज इक्वल टू काय असणार आहे? a1 y1 प्लस a2 y2. दोन सेक्शन असल्यामुळे इथंच थांबायचं. डिवाइड बाय a1 प्लस a2. पहिल्याचा एरिया किती आहे? a1 2000 इंटू y1 किती फाइंड आउट केलंय? 70 mm प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये a2 किती आहे? दुसऱ्याचा एरिया 2000 इंटू y2 किती फाइंड आउट केलंय?
10 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय A1 प्लस A2 2000 प्लस 2000. कॅल्क्युलेट करूया वाय बार. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 2000 इंटू 70 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये 2000 इंटू 10 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू 1,60,000 आलं डिवायडेड बाय 2000 प्लस 2000 किती येणार 4000. किती आन्सर आला आपलं 40 mm. हा जो काय आपला वाय बार आहे तो कुठून येणार फ्रॉम एक्स ऍक्सिस. फ्रॉम एक्स ऍक्सिस. ह्या एक्स ऍक्सिस पासून वरती किती डिस्टन्स येणार 40 mm वरती काय असणार आपला वाय बार असणार आहे. म्हणजेच आपण इथं बघितलं होतं की 60 पेक्षा वाय बार किती येईल कमी येईल. आन्सर किती आलं 40 म्हणजे 60 पेक्षा कमी आहे. म्हणजे आपण जे काय व्हॅल्यू फाइंड आउट केलेलं आहे एकदम करेक्ट व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. तर न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे एक्स ऍक्सिस पासून आणि वाय ऍक्सिस पासून जो काय आपला सेंट्रॉइड आहे तो आपण इथं फाइंड आउट केलेला आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंग्लिश या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच डिफरंट न्यूमेरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.